नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि या संभाव्य प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न मित्रांनो मोस्टली ही वनरक्षक भरतीमध्ये जे GK आहेत त्यामधले आहेत। तर वेळ न घालवता या ठिकाणी सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, सध्या राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत मित्रांनो या ठिकाणी BN किरपाल। लक्षात ठेवा, BN किरपाल हे सध्या राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष आहेत। जगातील सर्वाधिक भूकंप प्रवण देश कोणता? तो आहे जपान। त्यानंतर इंदिरा सागर प्रकल्प जो आहे इंदिरा सागर प्रकल्प तो कुठे आहे? तर तो महाराष्ट्रात मित्रांनो आहे। आणि त्या ठिकाणी पहा भंडारा गोसीखुर्द असं त्याचं या ठिकाणी नावसुद्धा आहे, टोपण नाव। तर या ठिकाणी पहा भंडारा जिल्ह्यामध्ये येतो तो। तर त्यानंतर पहा भारतात एकूण हवामानशास्त्र उपविभाग किती आहेत? ते आहेत 36 लक्षात ठेवा, 36 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे। गीर अभयारण्य कोणत्या प्राण्याची राखीव आहे? कोणत्या प्राण्यांसाठी ते गीर अभयारण्य जे आहे ते राखीव आहे? तर सिंह। त्यानंतर महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 6। अवनी म्हणजे T1 या नरभक्षक वाघिणीला कुठे ठार मारण्यात आलं? बोराटी यवतमाळ या ठिकाणी। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर। त्यानंतर महाराष्ट्राचे एकूण वनक्षेत्र किती आहे? ते आहे 50,611 चौरस किलोमीटर। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? गुगामल आणि मेळघाट। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। पुढचा प्रश्न पहा, भारतातून नामशेष झालेला प्राणी कोणता? तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी चित्ता। कान्हाळगाव वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे चंद्रपूर। लक्षात ठेवा, कान्हाळगाव त्या वन्यजीव प्राणी अभयारण्याचं नाव आहे। देशात वाघांची संख्या सध्या किती आहे? तर ती आहे 2226। भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर तो धबधबा आहे मित्रांनो या ठिकाणी जोग धबधबा, गिरप्पा धबधबा त्याला आपण म्हणतो, जोग किंवा गिरसप्पा धबधबा असं सुद्धा आपण त्याला म्हणतो। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक सारस पक्षी आढळणारा जिल्हा कोणता? तो आहे मित्रांनो या ठिकाणी गोंदिया। महाराष्ट्रातील विदर्भात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ते आहेत मित्रांनो या ठिकाणी 5 व्याघ्र प्रकल्प आहेत। भारतात असणारी मोठी धरणं किती आहेत? तर ती आहेत पायकोण 570। त्यानंतर पहिला जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो कधी साजरा केला? तो गेला 5 जून 1974ला साजरा केला गेला। जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प कोणता? तो आहे मित्रांनो या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी घ्यायचा आहे, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? ते आहे 3,07,723 चौरस किलोमीटर। महाराष्ट्रातील एकूण क्षेत्राची तुलना केल्यास वनाची टक्केवारी किती आहे? ती आहे या ठिकाणी 16.47%। देशात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? ते आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्यातील एकूण वनक्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे? ते आहे 77,414 चौरस किलोमीटर। सर्वात जास्त वनाची टक्केवारी या राज्याचे क्षेत्रफळ लक्षात घेता कोणत्या राज्यामध्ये आहे? अरुणाचल प्रदेश, जे की 79.96% आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, मातीतील हवेमध्ये किती टक्के कार्बन डायऑक्साईड असतो? तो असतो 0.03%। मातीच्या द्रावणातील सहतीकरणाच्या नकारात्मक घातांकाला काय म्हणतात? त्याला सामो म्हणतात, त्याला आपण pH म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये pH। भारतामध्ये खैरा नावाचा रोग कोणत्या पोषण द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर तो जस्त याच्या कमतरतेमुळे होतो। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, नांगरणीचा किंवा अविघटित हिरव्या वनस्पतींच्या घटकांना मातीमध्ये गाडण्याच्या प्रक्रियेला असे म्हणतात हिरवणीची खते मिसळणे असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा, हिरवणीची खते मिसळणं असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं। आणखी प्रश्न आहे ते आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी। प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा 15वा वन अहवाल 2017 कधी प्रकाशित करण्यात आला? तर तो मित्रांनो 12 फेब्रुवारी 2018 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। भारताचा वन अहवाल कोणाकडून प्रकाशित केला जातो? भारतीय वन सर्वेक्षण संस्था म्हणजे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाकडून हा भारताचा वन अहवाल प्रकाशित केला जातो। देशाच्या वनक्षेत्रात किती वाढ झाली आहे? तर या ठिकाणी 8,021 चौरस किलोमीटर एवढी वनक्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। जंगल क्षेत्र वाढीमुळे भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 10वा। सध्या भारताचे वनक्षेत्र किती आहे? 7,08,273 चौरस किलोमीटर एवढे आहे। भारतात वने भौगोलिक क्षेत्राच्या किती पट आहेत?
तर भारतामध्ये वने एकूण मित्रांनो 2.54% एवढे आहेत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या. महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील वनक्षेत्र एकूण राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? ते आहे मित्रांनो 16.47 एवढं. त्यानंतर पहा, भारतातील 18वे जीवावरण राखीव क्षेत्र कोणते? ते आहे खांगचेंग-झेंगा आणि ते कोणत्या राज्यामध्ये येतं? तर ते सिक्कीम या राज्यामध्ये येतं. नाव लक्षात ठेवा, 18वे जीवावरण राखीव क्षेत्र आहे खांगचेंग-झेंगा, जे सिक्कीम राज्यामध्ये येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे? तो आहे हाँगकाँग मकाऊ झुआई पूल, जो की चीन या देशामध्ये येतो. राष्ट्रीय जैव इंधन धोरण अलीकडे केंद्र सरकारने कधी मंजूर केले? तर ते 16 मे 2018 रोजी मंजूर केले. महाराष्ट्रात एकूण जंगलातील पाणथळ क्षेत्र किती आहे? ते आहे 432 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील एकूण जलसाठे किती आहेत? तर ती आहेत 432 चौरस किलोमीटर. युनेस्कोच्या जीवावरण राखीव क्षेत्राच्या यादीत 2018मध्ये देशातील कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला? तो आहे खांगचेंग-झेंगा, जो मी आताच सांगितला होता थोड्या वेळापूर्वी, सिक्कीमच्या. त्यानंतर युनेस्कोच्या जीवावरण राखीव क्षेत्रात जगातील 122 देशांतील किती जीवावरणांचा समावेश होतो? 686 क्षेत्र. जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो? 3 मार्च. जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? 21 मार्च. तर या ठिकाणी मित्रांनो, वनरक्षक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी जेवढी काही प्रश्न आहेत मी या ठिकाणी या संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मध्ये कव्हर केली. मित्रांनो, आणखी आपल्याला 6वी प्रश्नपत्रिका पाहायची आहे, 7वी पाहायची आहे. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या पाहायच्या आहेत. त्यासाठी मित्रांनो अवश्य या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, काही प्रश्न शंका काही असतील, काही करेक्शन असतील, प्लीज कमेंट्समध्ये द्या. आणि मित्रांनो पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉन दाबताल तर त्याचं नोटिफिकेशन, मी जेव्हा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.